नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। आज दिनांक 31 जुलै 2026 रोजी नांदुरा तालुका व मलकापूर तालुक्यात पूरग्रस्तांच्या मदतीला सर्वात आधी धावले आमदार चैनसुख संचेती। संपर्क तुटलेल्या गावांची पाहणी, नागरिकांना दिला दिलासा, संकटात धावले जनतेचे आमदार। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चैनसुख संचेती मैदानात। संपर्क तुटलेल्या गावांना भेटी, फोनवरून घेतली माहिती, तातडीच्या मदतीसाठी प्रशासनाला दिले आदेश। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा माहोल चालू आहे आणि काही ठिकाणी गावागावांचा संपर्क तुटलेला आहे, तर याच्यावर आपलं काय मत राहणार? गेल्या काही तासापासून सततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात आपल्या नांदुरा तालुका आणि मलकापूर तालुक्यामध्ये पीक परिस्थिती हे खराब झालेली आहे। अनेक गावांचा संपर्क मुख्य रस्त्याशी तुटलेला आहे। नांदुरा तालुक्यातील रुटी गाव या गावाला पूर्ण पाण्याचा वेढा पडलेला आहे। संपर्कासाठी असलेलं मोठं पूल हा सुद्धा पाण्याखाली आलेला आहे। जिगाव प्रकल्पामध्ये ज्या गावांचं पुनर्वसन झालेलं आहे आणि ज्या गावांचं पुनर्वसन करायचं आहे त्यांना सुद्धा या सततधार पावसाचा तडाखा बसलेला आहे। आणि औधा गाव आहे, औधा खुर्द आणि औधा बुजुर्ग याच्या सुद्धा मधला पुलाचा हा वाहून गेलेला आहे। त्याचबरोबर वडीगाव इथे सुद्धा नाला फुटून त्या ठिकाणी पाणी गावामध्ये शिरलं आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। या सर्व गावांना भेटी दिल्यानंतर शेतकऱ्यांचं नुकसान हे कसं आपल्याला त्याची पाहणी केल्यानंतर आपल्याला मदत करता येईल याच्याबद्दल सर्व प्रशासनिक अधिकारी, तहसीलदार आहेत, BDO आहे, हे स्वतः आपल्या या दौऱ्यामध्ये सोबत होते आणि पूर पाहणीमध्ये त्यांच्या सुद्धा अनेक संकट त्यांच्या लक्षात आलेली आहे की कसं कसं शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्याच्यावर निश्चित मात करण्याचा प्रयत्न चालू आहे। आणि ज्या घरांमध्ये पाणी शिरलं, जसं वडी गावामध्ये, तर तहसीलदार यांनी त्यांच्या जेवणाची फूड पॅकेट वगैरेची व्यवस्था केली। अनेक ठिकाणी ते प्रयत्न चालू आहे आणि माननीय जिल्हाधिकारी यांना सुद्धा सांगण्यात आलं, मी स्वतः बोललो की रेस्क्यू ऑपरेशन करून हे रोटी गाव हे पूर्ण आज पाण्याचा वेढा असल्यामुळे 2006 साली जसं पूर्ण गाव मिलिटरी वगैरे बोलावून उचलून आणावं लागलं होतं, बोटीनी सर्व ते गाव पूर्ण उचलून आणावं लागलं होतं, तसं यावेळेस सुद्धा आणावं लागेल अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे। सर, त्या गावातल्या लोकांशी आपला काही संपर्क झालाय का? हो, त्या गावातले जे सरपंच वगैरे आहेत आणि सर्व उगले म्हणून आहेत, त्यांनी सुद्धा संपर्क केला। त्या लोकांना सुद्धा दिलासा आपण दिलेला आहे, पण आज ते गावाच्या बाहेर पडू शकत नाही। हे दुर्दैवी गोष्ट आपल्याला या ठिकाणी बोलायला आवश्यक वाटते। आणि दुसरं असं की त्यांच्याकडून आपण सर्व हे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये त्यांना सुखरूप आणण्याकरता प्रयत्न चालू आहेत। सर, गेल्या काही तासापासून आता काही गावाचा संपर्क तुटलेला आहे, तर आपलं किती गावासोबत संपर्क झालेला आहे? मी जवळपास सर्व गावांना गेलो, पण जिथे जाऊ शकत नाही मग गाव आहे, दोन्ही औधा आहेत, त्यानंतर दादगाव आहे, रुटी आहे, तिकडे मोठा पाईपलाईन आणि पुलाचं सर्व तुटल्यामुळे तिथेही जाता येत नाही। आणि वडी गावाला जाऊन आलो, अनेक गावांना नांदुरा तालुक्यातल्या गेले। मलकापूरमध्ये सुद्धा वाकोडी गाव जे आहे त्या गावामध्ये फार पाण्याने थैमान घातलेला आहे आणि
अडचणीचा भाग म्हणजे माझं स्वतःच घर पाण्यामध्ये आहे सध्या. या सर्व गोष्टीचा पाण्याचा निचरा कसा होईल त्याचं प्लॅनिंग आता सध्या चालू आहे, पण याला वेळ लागणार आहे. परंतु आता लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, प्रशासन त्याच्याकरता काम करते आहे आणि आवश्यकता पडली तर सर्व प्रकारची रेस्क्यू ऑपरेशन करण्याकरता आमचं प्रशासन तयार आहे. सर आतापर्यंत तर विरोधी पक्ष अजून आतापर्यंत कुठलीही पाहणी केलेली नाही आहे आणि आज तुम्ही पहिल्याचे आमदार आहात की आज जे आहे कालपासून पाऊस पडते आणि आज आपण पूर्ण रेकी केली, तर त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? कारण की मला या गोष्टीचा थोडा अनुभव आहे आणि नाहीतर काय होईल की वेळेवरच सर्व करायला गेलो तर नुकसान खूप झालेलं असेल. एक हिंगणा इच्छापूर गाव आहे, तिथला एक व्यक्ती वाहून गेल्याची नोंद आहे. काळे म्हणून आहे त्यांचं नाव. ते त्याचं सुद्धा शोध चालू आहे. केव्हा होऊन गेले सर? हा काल रात्री. काल रात्री. आज म्हणजे काल रात्री पाऊस खूप पडला आणि आज दुपारच्या सुमारास त्याची नोंद झाली. सर चालू आहे सर्व शोधाशोध. आणि सर विरोधी पक्षाला काय म्हणतात आतापर्यंत कोणत्या प्रकारची मदतसाठी ते धावून आलेले नाही, आता विरोधी पक्ष कुठे राहिलाच नाही की काय करणार. थँक्यू सर. आता हे सर्व जबाबदारी आमचीच आहे, आम्हीच ते पार पाडणार आहोत. हा थँक्यू. तिथे काय लंका गेले रावण की हनुमानजी बाहेर. माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना सुद्धा या गोष्टीची अवगत करून दिलेला आहे आणि सर्व आपले सर्व प्रशासनिक जिल्हाधिकारी आणि ते युद्ध पातळीवर काम करत आहे. सर जे पूरग्रस्त आहेत यांना किती दिवसामध्ये मदत मिळू शकेल सर? ते जे पूरग्रस्त आहे त्यांचं सर्वेक्षणाचं काम तहसीलदार आणि सर्व यंत्रणा तलाठी वगैरे काम सुरू केलेलं आहे.